तर नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर जसा की लास्ट व्हिडिओ बघितला, तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण उतरलो राजापूरला. त्यानंतरची व्हिडिओ कंटिन्यू आहे दुपारपर्यंत जे जे काय होणार आहे ते. तर आता आम्ही अर्धे जण जातो राजापूर मार्केटमध्ये राहिलेलं सामान आणायला, आणि बाकीचे जण आहेत जी 15 जण ती जातात आपल्या जिथे ज्याच्या घरी आपल्या स्पॉटवरती. तर एक ओमनी आहे, एक अर्टिगा आहे, तर त्यातून जातील अर्धे, आणि आम्ही लोक ऑटोने जातो राजापूर मार्केटमध्ये. तर निघूया आता. गावी आलो आहे. तर ही ओमनी बघा, ही आतून पूर्ण पॅक. त्यानंतर हा वरती प्लॅस्टिक टाकून वरती पण सर्व सामान भरला, आणि अर्धा इको बोलतोय, कायला बोलतो, अर्टिगामध्ये. तर चला आता आम्ही रिक्षातून निघालो. मी आहे, जितेश आहे, जयू आहे आणि जुगल आहे, आणि रिक्षावाले काका. बाकीचे ओमनीने गेले, इकोने गेले. आम्ही बाजारात जातोय सामान आणायला. तर आता पोचलो आपण राजापुरात. थोडा नाश्ता करूया अश्विनी हॉटेलच्या इकडे. आणि इथे ना ही नदी बघा, पाण्याचा लेवल काय वाढला आहे, म्हणजे हा पूर्ण भरून जातो. आता सध्या थोडा कमी झाला आहे. तो ब्रिज बघताय, ब्रिजला लागून पूर्ण पाणी लागलेलं आहे, आणि हाच नदीचा पाणी पूर्ण बाजारात शिरतो. जर राजापूरचा व्हिडिओ बघितला असाल जेव्हा भरतो इकडे, तेव्हा हा पूर्ण भरून जातो पॅसेज. रस्ते बिस्ते सर्व भरून जातात. तर आता आपले आले मिसळ. आपण खाऊया मिसळ पाव, कारण की खूप भूक लागलेली बाहेर, भूक लागलेली. यूट्यूब चॅनल आहे. लिंबू पिऊन खाऊन घेऊया जरा गरमागरम मिसळ पाव. भेटूया खाऊन, नंतर मग शॉपिंग करूया. जबरदस्त मिसळ होती, जबरदस्त, मजबूत पोट भरला आहे. आता जाऊया, बाकी सर्व सामान घेतो आणि पोचायचं लवकर, कारण की इकडून पण त्याचं गाव कोणतं माहिती आहे, हातीवले. राजापूरमधून पण 10 किलोमीटर आहे, म्हणजे जायला आपल्याला अर्धा तास लागेल, शॉपिंगला आपल्याला अर्धा पाऊण तास लागेल. मग निघायचं. जोश, भावाचा जोश. आता आपण राजापूरला त्या चौकामध्ये आहे. ते बघा, हा रस्ता पूर्ण पाण्याखाली गेला आहे, म्हणजे हा इथून जॉईंट असा रस्ताच आहे, खाली बस वगैरे लागतात. हा एस टी स्टँड आहे इकडचा, पण आता हा पूर्ण पाण्याखाली गेला आहे, एवढा पाऊस झाला आहे इकडे. तर इथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. आपण त्याच चौकामध्ये आहोत जिकडे मूर्ती आहे. इकडे चौक आहे तो. आता पाणी दाखवलं ते. मग आता इथून आपल्याला वरती जायचं. पुढे जनरल स्टोअर, सुपर मार्केट वगैरे सर्व आहे. तर चला. आता आपली शॉपिंग चालू आहे. 10 वाला पॅकेट लेने. हां, सर्व घेऊया, शॉपिंग करूया आधी सर्व. बघा, तेल बिल सगळं घेतो. आता तेलाचे पॅकेट घेऊया, एक बॉटल घेऊया. किती घे? 5 लिटर तेल लागणार आपल्याला 4 दिवसात. मग लागणार आहे. पनीर देखणे काय बच्चे? पनीर अभि भाजी घेतो आम्ही. आमचा खजिनदार आहे रोहित मोरे. सर्व पैसा रोहितकडेच आहे. 80,000 रुपये घेऊन निघाल्या मुंबईवरून. भाजी, चिकन बिकन सर्व रोहितच स्पॉन्सर करतो आम्हाला. गाजर पण 2 तास झाले आम्ही नुसतं सामानच घेतोय. 10 वाजता आलेलो, 12 वाजले तिथे, अजून भाजीच घेतोय. अजून अर्धा सामान बाकी आहे. किती वाजले बघा, 12-17 झालेत. खूप टाईम लागला मला, खूप टाईम लागला. 4 जण आम्ही वैतागलो इकडे, आणि बाकीचे तिकडे बसलेत घरी, मजा करतात आहेत ते. आता घरी जाऊन बघूया आपण काय सीन आहे ते सर्व. एवढा बाजार घेतला आता, या सर्व पॅक झालेत घेऊन. तर आता अजून चिकन बाकी आहे, फक्त चिकन घेतला. फिश तर कॅन्सल केली, कारण की मच्छी नाही, पाऊस जास्त पडला म्हणून. तर आता आपण चिकन घेऊन निघूया. आणि अंडी घेतो 100 अंडी. हा बस 100 बहुत हो गया, 100 बहुत. नंतर बघूया. हो. तर जीवाला आणि आयुष्याला वैतागून आता आम्ही लोक निघालो परत रिक्षातून. पाठी हे तिघं बसले. आता 1 वाजला आम्हाला. आता सामान बघा, खाली सर्व पायदळ ठेवलं आहे, आणि अर्धा मागे. 10-15 हजारचा सामान इकडेच घेतलं आहे. मुंबईवरून आणला तो कमी पडला आहे. आता जातो त्यांच्या गावी हातीवलेला. राजापुरातनं निघालो आता आम्ही लोक. पाणी बघा काय भरला नदीला, रस्त्यावरती आला पूर्ण. किती मिनिटं आता आपल्याला? 10 किलोमीटर आहे. 10 किलोमीटर आहे, अर्धा तास. ही राजापूर बाजारपेठ पूर्ण पाणी भरलेलं असतं, आणि अर्धी मोस्टली तर आता बंदच आहे. बघा काय नदी भरले बघ. तर रोडवरती पूर्ण पाणी आलं, पूर्ण रोडवरती पाणी आलं. हा ब्रिज भरा असेल ना पूर्ण? हा, ब्रिजच्यावरून पाणी आलं. रस्ता बघा आला आहे. आम्ही आलोय आता राजापूरला. आता आम्ही कुठे नाही येणार. सामान
सामान घ्यायला मला 3 तास लागले. आमचा मित्र हे घे ते घे वॅसलिन घे अंडी घे घरचा राशन भरलाय मी पूर्ण. हा बघा एक तिथे आहे बसलाय पुढे. सामान बघू शकता किती सामान आहे आमच्याकडे. बघा सामानच सामान आहे आमच्याकडे. सामानच सामान आहे. पायाखाली सामान आहे. सामानच सामान आहे. अशा प्रकारे आपला गाव आलेला आहे सुंदरवन. विजय सिंह तांबे हा इच्छा गावात. हा बघा आता गेट ओपन करतो मी आणि गेट ओपन करून मला बंद पण करायचं. या तुम्ही मी गेट बंद करतो. हे दरवाजा बंद कर गोट्या. तर चला हा ठीक आहे चलो आता आलोय राजापूरला. आलोय आपल्या गावाला. तुम्हाला दाखवतो इकडची प्रॉपर्टी. पोरं खुश झाले. 15 जण ऑलरेडी पोहोचलेत आणि आम्ही बिचारे 4-5 जण लेट पाठी झालोय. बघा किती मोठी बाग आहे. हा रस्ता मोठे जास्त खुश झालंय. मोठे जास्त खुश झालंय. आता 3 दिवस 4 दिवस इकडे आहेत. ती फक्त मजा तुम्ही बघा. आपले 7, 8, 9, 10 ब्लॉग येतील 10 मिनिटाचे रोज. आता हा ब्लॉग आपण जेव्हा घरी जाऊ तेव्हा आपण स्टॉप करू. त्यानंतर दुसरा ब्लॉग बनणार आहे. तर आता आलो आपण आपल्या स्पॉटवरती. तर बघा हा इथे आपला आपण पुढे राहणार आहे. इकडची जागा पण मी तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवतो नंतरला. आणि आता थोडा फ्रेश वगैरे होऊन घेऊया. आतमध्ये ऑलरेडी पब्लिक आहे आपली सर्व. वरती टेरेस वगैरे आहे. मी घर पण नंतर दाखवतो तुम्हाला कसं आहे कसं नाही ते. सध्या आता जे कामं आहेत पेंडिंग ती कामं आपण फिनिश करूया. त्यानंतरला मग पुढचं जे पण असेल ते प्रोसिजर करूया. चला आहे ना आपण सर्व मार्केटमधून सामान वगैरे घेऊन आलो. तर आता पण फ्रेश बिश होऊया जरा एन्जॉय करूया. थोडा थकलो. काल रात्री आलो ट्रेनमधून सकाळी डायरेक्ट सामान आणायला गेलो तर खूप टाईम झाला. तर आता इकडे नेचर पण चांगला आहे म्हणजे पाऊस वगैरे आहे. तर थोडा आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. नवीन ब्लॉग चालू करून की हा खूप मोठा ब्लॉग होऊन जाईल. असे डेलीचे 2-2 ब्लॉग आपले येत राहणार. तोपर्यंत चला बाय बाय.